अशी एक मराठी अभिनेत्री जी मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचाही चेहरा बनली. शिवाय टी व्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. ती अभिनेत्री म्हणजेच नेहा पेंडसे. नेहाचे खरे नाव आहे शुभांगी. नेहा ही बिग बॉस सीझन 12ची स्पर्धक देखील राहिली आहे. नेहा ही टी व्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. टी व्हीवरील मे आय कम इन मॅडम आणि भाभीजी घर पर है या मालिकांमधून तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. तिला या इंडस्ट्रीमध्ये 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र याचा प्रवास सोपा नव्हता. तिला तिच्या नातेवाईकांनी अनेक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एवढंच नाही तर अनेक वेळा तिला कास्टिंग काउचचा सामना देखील करावा लागला. नेहा पेंडसेंनी 1995मध्ये एकता कपूरच्या टी व्ही शो कॅप्टन हाऊसमध्ये बाळ कलाकार म्हणून काम केलं होतं. त्यावेळी ती फक्त 10 वर्षांचीच होती. यानंतर नेहाने हसरते आणि पडोसनसारखे टी व्ही शो देखील केले. 1999मध्ये तिने चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. साऊथमध्ये देखील तिने तिचे नाव कमवलं आहे. नेहाने 1999मध्ये द फायर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ती एकेकाळी दक्षिण चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री होती. नेहाची जेवढी अभिनयाबद्दल किंवा तिच्या कामाची चर्चा झाली नाही, तितकी चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल झाली आणि आजही ती होते. नेहाने 2020मध्ये बिझनेसमॅन शार्दुल सिंगसोबत लग्न केले. नेहाशी लग्न करण्यापूर्वी शार्दुलचा 2दा घटस्फोट देखील झाला आहे. एवढंच नाही तर त्याला 2 मुली देखील आहेत. नेहा त्याची तिसरी पत्नी असल्याने नेहाला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. करोडपती बिझनेसमॅनची तिसरी पत्नी बनल्यावरती तिच्यावर अनेक टीका झाल्या. मात्र त्यावर देखील नेहाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. नेहा पेंडसे याचे पती शार्दुल हे व्यवसायाने एक बिझनेसमॅन आहे. त्यांच्याकडे तब्बल 22 कंपन्या आहेत. त्याची एकूण संपत्ती $125 मिलियन म्हणजे अब्जो संपत्ती आहे. म्हणजे नेहा पेंडसेच्या पतीची संपत्ती 10.5 अब्ज रुपयाहून अधिक आहे.